खराची एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी। तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने एसआयटीकडून खराची चौकशी करून खराचा जबाब नोंदवण्यात आला। तर अशोक खराच्या ओकस कार्यालयामध्ये देखील एसआयटीने तपासणी करत हे कार्यालय सील केलेले आहे। भोंदू खराच्या शिवनिका संस्थांचे बँक अकाउंट फ्रीज, खराच्या कुटुंबियांच्या नावावरती असलेल्या जमीन, घर आणि दुकानांची चौकशी, नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू। भोंदू अशोक खराचं ओकस कार्यालय एसआयटीकडून सील। एसआयटी सोबतच फॉरेन्सिक टीमकडून देखील ओकस कार्यालयाची झाडाझडती। अशोक खराची राज्यातील मालमत्तेची चौकशी होणार आहे। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवली आहे। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी केली जाणार। भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप आहे। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल। पीडितांची ओळख उघड होत असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे। खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती पोलिसांची करडी नजर। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। बडा आयुर्वेदिक औषध आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। भोंदू खरातनं जासूदला 5 कोटींना फसवलं। अज्ञात तक्रारदाराची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर। खोट्या विधी दाखवून जासूदला जाळ्यात अडकवलं। नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावरती खेळवायचा अज्ञात तक्रारदाराची माहिती। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेला राजेंद्र जासूद यांनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत सापाला पुढ्यात आणायचा आणि या ठिकाणी भीती दाखवायचा। खरात प्रकरण खूप गंभीर आहे। खरात प्रकरणी एसडीआर महत्वाचा दुवा आहे, तो ताब्यात घ्यायला हवा। खरातचा एन्काउंटर नाही तर त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बाबा खरात खोटा साप म्हणून प्लास्टिकचा पाईप दाखवायचा। खरात आणि नीरज जाधवच्या चौकशीतून खरातच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त करण्यात आला। खरात अंधारामध्ये प्लास्टिक पाईपची हालचाल करून भीती दाखवायचा। स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास। भोंदू गावातून अंडी चोरून विकायचा। गावकऱ्यांनी सांगितले किस्से। तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडून खरातचा कोंबडी चोर असाही उल्लेख। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारीही पोलिसांच्या रडारवरती। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी येथील वैचेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघडकीस। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता, मात्र गावकऱ्यांचा वैचेश्वर मंदिर पाडण्यास नकार। भोंदू खराचे मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत। पुण्यातील राजेंद्र जासूद यांच्या फिर्यादीनंतर फार्म हाऊसची चर्चा। मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळल्याचं जासूद यांची फिर्याद आहे। फार्म हाऊस फर्निचर परदेशवारी करण्यासाठी कोट्यवधी उकळल्याचंही समोर आलंय। खरातच्या कोणत्याही कृत्यात मी सहभागी नाहीये, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, केसरकरांची मागणी। ईशानेश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही, केसरकरांकडून स्पष्ट। खरातला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पाण्याची पाईपलाईन का दिली होती? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसे यांचा ठाकरेंना सवाल। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी। शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप। म्हात्रेंचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण। शीतल म्हात्रेंचा रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला आहे त्यांनी सांगावं। सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंवर निशाणा। तसेच नीलम गोऱ्हेंना भाजपकडून ऑफर आल्यास त्या एका क्षणात भाजपात जाऊ शकतात। अंधारेंचा गोऱ्हेंवर देखील निशाणा। खरात प्रकरणी सुषमा अंधारे 29 तारखेला एसआयटी अधिकाऱ्यांना भेटणार। सुषमा अंधारे खराच्या फार्म हाऊसवरती जाऊनही पाहणी करणार। 29 तारखेला सुषमा अंधारे खराच्या फार्म हाऊसवर जाणार। नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईमध्ये भोंदूबाबा विरोधात गुन्हा। वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद याच्या विरोधामध्ये गुन्हा। महिलेवरती अत्याचार प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा. काही जण ब्युटी पार्लर आणि विमानाचे बिलही पक्षाच्या खात्यावरती टाकत होते. अजित पवार यांना हे आवडत नव्हते. रोहित पवारांची प्रतिक्रिया. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलेला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील. प्रवीण दरेकर यांची माहिती समोर. चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील. रोहित पवारांची माहिती. प्रदेशाध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवार यांना निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित असा निर्णय घेतील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालामध्ये पार्थ पवारांचा उल्लेख नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यासह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार. तपासामध्ये आणखी कोण दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावरती महत्त्वपूर्ण शेरा. खारगे समिती अहवालामध्ये जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं निष्पन्न. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. विजय कुंभार यांची माहिती आहे. नोंदणी करून घेणारी अधिकारी कर्मचारी दोषी आहेत. विजय कुंभार यांचं वक्तव्य. पार्थ पवारांना कुणीही क्लीनचिट देऊच शकत नाही. पार्थ पवार प्रकरणामध्ये तितकेच दोषी आहेत. दमानी यांची प्रतिक्रिया. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सत्य समोर यावं. खारगे समितीच्या अहवालावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. अहवालावरती कोणाचा आक्षेप असल्यास पुन्हा चौकशी करा. रोहित पवारांची मागणी. खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा आरोप. तर 99% भागीदारी असलेला आरोपी होत नाही, 1% भागीदारी असलेला आरोपी होतो. अंबादास दानवेंची टीका. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गोलमाल. चौकशी समितीने दिलेला अहवाल बोगस आहे. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. मालकांवरती कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे. वडेट्टीवार यांची टीका. तर मुंढवा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न होतोय. या प्रकरणामध्ये आम्ही कोर्टात दाद मागणार. अंबादास दानवेंची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार. राहुल गांधी यांच्या विरोधातील सावरकर बदनामी खटल्याची 31 मार्चला सुनावणी होणार. सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकरांकडून खटला दाखल. सात्यकी सावरकरांची उलट तपासणी सुरू. नागपूरच्या सावनेरमध्ये रामनवमी निमित्त विश्वशांतीसाठी महाआरतीचं आयोजन. महाआरतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची हजेरी. ऐतिहासिक महाआरतीच्या सोहळ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद. नागपूरमध्ये रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन. मोमीनपुरा भागात मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवरती फुलांची उधळण. 60 वर्षांपासून मुस्लिम बांधव शोभायात्रेचं स्वागत आणि करत आहेत. फुलं उधळून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. एलपीजी वाहू अपोलो ओशन जहाज नवी मंगळूरमध्ये बंदरात दाखल. जहाजामध्ये 16 टन मेट्रिक टन इतका या जहाजामध्ये 16,000 मेट्रिक टन इतका एलपीजी साठा आहे. आणखी 2 कच्च्या तेलाचे टँकर लवकरच येण्याची शक्यता आहे. तर चीनला जाणारं एलपीजी गॅसचं जहाज भारताने स्वतःकडे वळवलं. भारताने 2019 मध्ये इराणकडून होणारी ऊर्जा निर्यात थांबवली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच इराणकडून एलपीजी खरेदी केल्याची माहिती आहे. इराणी लढवय्ये म्हणून कमकुवत आहेत, पण ते वाटाघाटीमध्ये उत्तम आहेत. इराणनं अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. अमेरिकेचा शांततेचा प्रस्ताव इराणनं फेटाळला. युद्ध संपवण्यासाठी नुकसान भरपाईसह इराणच्या 5 अटी. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच ठेवणार इराणची भूमिका. अमरावतीमध्ये रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी. पेट्रोल संपणार अशी अफवा पसरल्या आणि त्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी. बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पेट्रोल डिझेलचं कॅनमधून वाटप. पेट्रोल पंप चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावल्याचं चित्र. बुलढाण्याच्या संग्रामपुरातील टुनके येथील पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. इंधन टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी केली. तर प्रशासनाकडून अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं जात आहे.
जळगाव शहरातील 5 LPG पंप गेल्या 10 दिवसांपासून बंद आहेत। गॅस पंप बंद असल्यामुळे CNG वरती चालणाऱ्या रिक्षा बंद आहेत। यामुळे रिक्षा चालकांसह प्रवाशांनाही मोठा फटका बसतोय। सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल पंपावरती नागरिकांच्या रांगा। ग्रामीण भागामध्ये पेट्रोल मिळत नसल्यानं शहरातील पंपावरती मोठी गर्दी। लोणावळ्यामध्ये सुट्या पैशांच्या कारणावरून पेट्रोल पंपावरती वाद। सुटे पैसे देण्याघेण्यावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण। लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। अमरावती नागपूर महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप बंद। अमरावती शहरातील देखील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय। युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस खरेदी विक्री बंद। गडचिरोलीसह देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या संकटात। मुंबईकरांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळण्याची शक्यता आहे। एप्रिलमध्ये नवीन पारेषण वाहिनी कार्यान्वित होणार असून त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोस्टल रोडवरती लावण्यात आलेली धून बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय। आसपासच्या रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून धून बंद करण्याचा निर्णय। पालिकेच्या तोडग्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा। नवी मुंबईमध्ये फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। न्यायालयाकडून प्रशासनाला स्पष्ट आराखडा सादर करण्याचे आदेश, तर हलगर्जीपणा करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे 40 जणांनी घरं लाटल्याचं उघडकीस। या सर्वांची पात्रता रद्द करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत। या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित। पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये वॉटर कूलरचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून चौकशीचे आदेश। वारंवार तक्रार करून कूलिंग दुरुस्त केलं नसल्याची देखील माहिती समोर। पुण्यातील हडपसर भागात काही ठिकाणी पाणी टंचाई। पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून देखील उपाययोजना न झाल्याचा आरोप आहे। 7 ते 8 वर्षांनंतरही पाणी टंचाई कायम असल्यानं नागरिकांचा संताप। पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील 7 अधिकाऱ्यांचा चौकशी होणार आहे। अधिकाऱ्यांनी 20,000 किलो वेस्ट ट्रीटमेंट पावडर, 4,000 लिक्विड बाय कटलिस्ट आणि 9 वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेलं कापड का वापरलं नाही याचा तपास केला जाणार आहे। पुणे विभागामध्ये एसटीच्या अपघातामध्ये वाढ। गेल्या वर्षभरामध्ये 49 अपघातात 49 प्रवासी ठार झाल्यात। अपघात रोखण्यासाठी चालकांना वेग मर्यादा आणि नियमांचं प्रशिक्षण दिलं जात आहे। फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमधील कोर्टाचा झटका। न्यायालयाने नीरव मोदीची नवीन याचिका फेटाळली। भारतामध्ये होणाऱ्या आपल्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी केली होती। उद्योगपती मुकेश अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांना भरधाव ऑडी कारची धडक। अँटिलिया शेजारी पार्क असलेल्या गाड्यांना ऑडी कारची धडक आहे। अंबानींच्या ताफ्यातील जॅमर वाहनाचं मोठं नुकसान झालंय। अपघातामध्ये ऑडीचा चालक जखमी झाल्याची माहिती आहे। राऊळगावच्या SBL कंपनीतील स्फोट प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका। स्फोटाचा चौकशी अहवाल दडपल्याच्या आरोपावरून याचिका दाखल। राज्य सरकारला 2 आठवड्यांमध्ये माहिती सादर करण्याचे आदेश। पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार। पुढील आठवड्यामध्ये कोकणामध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। तर 17 एप्रिल नंतर राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। रात्रीचा उकाडा वाढला आहे, त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। राज्य सरकारची मोठी कारवाई। महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमचा गैरवापर करून फेरफार केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे।